भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन। तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक बनते संघरक्षक या महामानवाला विनम्र अभिवादन। आज मित्र संध्येला उपस्थित आदरणीय धम्मचारी सत्यकुमार तसेच आदरणीय धम्मचारी जीनरत्न आणि नंदक राजा यांचं आणि धम्ममित्र बंधू आणि भगिनी बालके सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय। आता प्रथमतः मी माझ्या संघातील प्रवेशाबद्दल बोलतो। माझा संघातील प्रवेश मी आणि आनंद मित्र आम्ही एका आस्थापनेमध्ये काम करत होतो आणि एका सेक्शनमध्ये। तर तिथं काम करत असताना प्रत्येक दिवाळीमध्ये बरोबर जवळजवळ 2001 पासून 2003 पर्यंत ते प्रत्येक दिवाळीत माझ्या पाठीमागे लागायचे की शिबिराला चालू। परंतु काय व्हायचं, मी ते टाळाटाळ करायचो त्यांना, त्या पिरियडमध्ये त्यांना भेटायचो पण नाही, निघून जायचो दुसरीकडे। आणि 2004 मध्ये असा प्रसंग झाला की 82 मधील एक डॉक्टर कांबळे होते, आनंद मित्रांचे आई वडील होतं आणि आणखी 2-3 ओळखीचे माणसं होतं, ते सगळे शिबिराला निघाले। तर त्या निमित्तानं ते म्हणाले नाही आता तुला यावंच लागेल। तर ठीक आहे म्हटलं जावं, काय करायचं आपलं, आणि गंध नाही आपलं काय आपल्याला त्यावेळी। तर ते शिबिर होतं रसायनी येथे। तर रसायनीला आम्ही गेलो, त्या शिबिरात अटेंड झालो। त्या दिवशी संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळी मी आनंद मित्रांना शोधत होतो, त्यावेळी तिथे हरिश्चंद्र वरून। तर मी त्यांना शोधतोय पण ते कुठंच भेटले नाही। त्यांनी काय केलं, मला तिथं सोडत ते निघून गेले। त्यावेळी माझ्या मनामध्ये निर्माण झालं की माझ्या 4 दिवस रजा घालवणार आणि आपले कामाला निघाले, असं त्यावेळी माझ्या मनाची परिस्थिती त्यावेळी। परंतु दुसऱ्या दिवसापासून शिबिर चालू झालं, तिथलं ते कार्यक्रम बघितले, प्रवचन ऐकलं, तिथली गळाभेट मला जास्त आवडली त्यावेळी। कारण तिथे लोक प्रेमाने एकमेकाला गळाभेट करतात आणि दुसऱ्या दिवसापासून तिथली शिस्तबद्धता आणि त्यात मला एक हे होता, एक सवय होती, मला कोणच दिसत नव्हतं तिथं ते करणार। तर मी आपला बाजूला जाऊन करायचो आपला कार्यक्रम, सगळं थोडं धुवून यायचं। ते झाल्यानंतर मला आनंद मित्रांनी माहित होतं त्यांना, पण ते मला बोलले की तुम्ही जायचं नाही त्यावेळेला, तुम्ही निघले। पण ठीक आहे, त्यावेळी नंतर जो आपला चर्चासत्र असतं त्या चर्चासत्रामध्ये आदरणीय धम्मचारी चंद्रशील होते। तर चंद्रशील होते, तर त्यावेळी ते टॉपिक त्यांनी म्हणजे बुद्धांचं वचन सब पाप सबरण कुशल उपसंपदा, त्यावरती त्यांनी एवढं म्हणजे आमच्याची वाणी पण मधून, आणि त्या वाणीतून त्यांनी जे काय सांगितलं, पाप करू नका, पुण्याचा संचय करा, ते ऐकल्यानंतर म्हटलं बरंच काय आहे ते 4 शब्दांमध्ये एवढं आहे तर धम्म काय असेल। आणि तिथून परत आल्यानंतर माझा जो प्रवास चालू झाला की मी मग शनिवारचा वर्ग अटेंड केला, वडाळा वर्ग सिद्धार्थ हॉस्टेलचा, आणि तिथपासूनचा प्रवास तो आजपर्यंत आहे। आणि 2006 मध्ये माझी धम्ममित्र दीक्षा झाली। त्या दीक्षेमध्ये 3 प्रतिज्ञा, मी बौद्ध आहे, मी पंचशिलेचं पालन करीन आणि माझा विकास या संघामध्ये, या संघावरती माझा विश्वास आहे। या 3 प्रतिज्ञानंतर तिथून जो माझा प्रवास चालू झाला त्यामध्ये माझ्यामध्ये भरपूर फरक झालेला। माझ्यामधलं जे काय व्यसन होतं ते सुटलं गेलं। जी म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असेल तर ते तो न बोलायच्या अगोदर आपण बोलायचं, अशी जी सवय होत्या त्या या संघात आल्यानंतर सुटल्या। कारण इथलं मित्र परिवार, कल्याण मित्रता हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यामध्ये तर खूप बदल झाले। कुटुंबामध्ये पण जे काय हे होते दबाव टाकायची जी पद्धत होती, अरेरावी होती, ती कमी झाली। त्याला कारण हे आहे आणि त्याला मूळ कारण म्हणते संघरक्षक आहे। तर पुढे मी बाबासाहेबांच्या बद्दल थोडं बोलू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा घेतली। ती त्यांना बनते चंद्रमणी यांनी दिली, मुरुगन चंद्रमणी यांनी दिली, ते श्रीलंकेचे होते। त्या धम्मदीक्षेनंतर त्यावेळीचे अर्थतज्ञ आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव मानतात की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांचे महापरिनिर्वाण झाले, त्यामुळे त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य नाही झाले। परंतु मला भंते समोर आले माझ्या, मी चिंतन केलं तसं
तर बाबासाहेबांचं धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम भंते संघरक्षित यांनी केलं. कारण भंते संघरक्षित आणि बाबासाहेब गुरुबंधू होते. कारण भंते उर्गेन चंद्रमणी यांनी सुद्धा भंते संघरक्षितांना धम्मदीक्षा दिली होती. बाबासाहेबांना त्या दृष्टीने ते त्यांचे गुरु होते. आणि ह्या दृष्टीने बाबासाहेबांचं स्वप्न जे होतं, जे भारत बौद्धमय करायचं होतं, पण त्यांनी 55 राष्ट्रांमध्ये आपला धम्माचं हे केलं. आपले बाबासाहेब तिथपर्यंत नेलेले आहेत त्यांनी तिथपर्यंत. कारण मी हंगेरीचं जे एक युट्यूबवर बघितलं होतं, त्यावेळी बघितलं बाबासाहेबांची शाळा तिथे आहे आणि त्याला सगळं कारण आपले भंते संघरक्षित आहेत, हे संघ आहे. त्यावेळी बाबासाहेबांच्या आणि भंतेंच्या 3 भेटी झाल्या होत्या. त्या भेटीमध्ये बाबासाहेबांना जाणवलं होतं की बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते की ते आदर्श भिक्खू वाटले नाहीत, तर धर्मांतराच्या चळवळीस मार्गदर्शन करण्यास सर्वथा योग्य भिक्षू वाटले, असे बाबासाहेबांचं त्यावेळी मत झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः खरं केलेलं आहे धम्माचा प्रसार. भंतेंनी भारतात बाबासाहेबांच्या चळवळीला गती देण्यासाठी गावोगाव धम्मप्रचार केला. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असा नव समाज आणि धम्म प्रचारक तयार करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली. भंतेने आपल्या शिकवणीमध्ये त्रिरत्नांप्रती शरणगमन, कल्याण मित्रता, नव समाजाची निर्मिती यावर अधिक भर दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण सामावलेलो आहोत. भंते संघरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची भारतामध्ये स्थापना केली आणि त्यामुळे स्थापना केली. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, म्हणून आपल्याला त्या धम्म मार्गावरती आरूढ होण्यासाठी भंतेने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी कल्याण मित्रतेचा विचार करत होतो भंतेंना समोर घेऊन. त्यावेळी मला जाणवलं की भंते माझ्या जवळचे म्हणजे माझे कल्याण मित्र आहेत. कसे तर मी विचार करतोय की आता जो काय मी जगत आहे, मी काही जीवन जगत आहे, मी मार्गक्रमण करत आहे, त्याला भंते जबाबदार आहे. भंतेंच्यामुळेच मी सर्व करत आहे. माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शकाच्या रूपात आजही काम करत आहे. धम्मजीवन कसे जगले पाहिजे ही प्रेरणा आजही त्यांच्याकडून मिळत आहे. मला विश्वास आहे की भंतेंनी दिलेल्या पद्धतीनुसार माझे धम्मजीवन परिणामकारक होणार आहे आणि माझ्यासाठी ते एक दीपस्तंभासारखे आहे. भंतेंमुळे माझ्यामध्ये ज्या काही बदल झालेला, माझ्या कुटुंबामध्ये बदल झालेला, माझी मुलं शिकली, त्याला कारण हेच आहे. कारण मी या मार्गावरती असल्यामुळे मी पण म्हणजे चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहे. त्यामुळे मुलं पण माझी चांगल्या प्रकारे शिकली आणि चांगल्या ठिकाणी कामाला आहे. त्याला सगळं भंतेंचं योगदान आहे. आणि मी अधिक न बोलता भंतेंचं जे योगदान आहे त्या माझ्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्यांना परत एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांना सुद्धा नमन करतो आणि इथंच माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.